आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या दृष्टिकोनाला स्वतःच्या प्रत्येक सत्याग्रहाशी कसं जोडलं ते आपण जाणून घेऊया. तर काळाराम मंदिरातील सत्याग्रह सगळ्यांना माहीतच आहे. यासंबंधी एकदा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विचारलं पत्र लिहून की ही मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे अशीच सुरू ठेवायची का? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हटले, आता मी जे उत्तर देणार आहे ते तुम्हाला अनपेक्षित असेल, कारण ज्याने ही चळवळ सुरू करा सांगितलं तोच माणूस आता ही चळवळ बंद करा असं सांगणार. आणि यामागचं कारण खूप खोल आहे. त्यावर बाबासाहेब पुन्हा म्हणतात की मंदिर प्रवेशाची चळवळ आपण यासाठी सुरू केली नव्हती की अस्पृश्यांना मोक्ष मिळेल किंवा त्यांना देवाच्या दर्शनाने त्यांचं आयुष्य बदलेल. आपण ही चळवळ यासाठी सुरू केली होती की त्यांचे सामाजिक हक्क त्यांना मिळतील आणि मानव म्हणून, एक माणूस म्हणून जगण्याचे जे हक्क आहेत, मानवी हक्क ज्याला आपण आजच्या सुशिक्षित भाषेत म्हणतो, ते त्यांना कळतील. आणि आज मला वाटतं की फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर अखंड हिंदुस्थानातल्या लोकांना ते कळलं आहे. तर मग पाप, पुण्य किंवा देवाच्या दर्शनाने काहीतरी वेगळंच होतं अशा उद्देशाने आपण हे सुरू केलं नव्हतं. आता मानसिकता बदलली आहे. आपल्याला वाटतं की आपण ते ध्येय आता साध्य केलं आहे आणि यामधूनच आपण हे सुद्धा शिकलो आहोत की संघर्ष करायचा आहे, संघटित व्हायचंय आणि हे केल्यानंतर आपल्याला आपल्या मानवी हक्कांपासून कुणीच वंचित ठेवू शकत नाही. त्यापुढेच बाबासाहेब म्हणतात की सगळ्यात समोरची आणि शेवटची पायरी असणार आहे शिक्षण. शिक्षणातून आपल्याला सगळे दरवाजे उघडतील आणि भल्या भल्यांना जे उघडता आलं नाही, जे मिळालं नाही ते आपल्याला यातून मिळणार. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र देऊन त्यांनी काळाराम मंदिरातील सत्याग्रह बंद केला, कारण त्यांना त्यांचं उद्दिष्ट साध्य झाल्यासारखं वाटलं होतं. अजून अशा गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.